मध्ये आता हे पाहू शकता हे- तुम्ही, आमची छोटीशी खोली जे आमचं खायचं प्यायचं किचन गॅस बीस सगळं ह्याच्यातच होतं. हे बघा अनुष्काचं दुकान उघडत आहे. तुम्हाला आमचं जुनं घर पाहायचं ना ते पण दाखवतात. जे आम्ही एवढ्या 10 बाय 10च्या रूम मध्ये राहायचो ना ते आमचं घर आहे बघा मित्रांनो. आम्ही एवढ्याच्यात राहायचो, कसं राहायचो ते आम्हाला माहिती आहे. पूर्णपणे भिंत हे झाली आहे बघा, खराब झाली. पण भिंत हे जे तडा गेलाय बघा या भिंतीला पण. हे बघा म्हणजे हे घर सगळं असं पडायला आल्यासारखं झालं. हाय हॅलो नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सकाळची सुरुवात झालेली इकडे बघा. अनुष्का पण तयारीतच आहे कारण की आज आहे नागपंचमी आणि आमचं चालू आहे इकडे आवरणं. दिदी आमच्या दिदीला बघा आम्ही कुठं झोका बांधलेला, नागपंचमी दिवशी झोका खेळायचा असतो. ती बघा इथं झोका खेळत बसले. आमचा 12 महिने झोका इथंच असतो. झोका द्या पडशील, एक तर लहान आहे ती झोका. बरं पकड जाम पकड. हा दर दे रा देऊ देऊ. हा बस दीदी पडली लागल बरं का तुला. आणू तू काय करेल सकाळी उठलं ना एवढी घाई गडबड असते ना, खूप म्हणजे खूप घाई गडबड असते. आणि त्यात हा जर उठलं ना झोपेत ना मग विषय संपला. तू कुठे लपायला लागली बिना आंघोळीची? आंघोळीला पाणी काढलं नाही मम्मीने तुला. 3 दिवस सुट्टी असून अशी नाराज अभ्यास पण केला नाही बरं का हिने अभ्यास. आणि हिचं 15 ऑगस्टचं कुणी भाषण ऐकलंय सांगा बरं. आज नागपंचमीची सुरुवात, म्हणजे आज नागपंचमीचा दिवस आहे. अनुष्काला पण खूप सारा स्वयंपाक पण करायचा आहे आज नागपंचमीचा. आणि नागपंचमीला पूजासाठी पण जायचं असेल. आज श्रावण सोमवारातला पहिला सोमवार आहे. आज कुठं जायचं का आपल्याला? कुठं? अनुष्का बोलली होती श्रावणचा पहिला सोमवार आहे, आपण कुठेतरी महादेवाच्या ठिकाणी फिरायला म्हणजे दर्शन वगैरे करायला जाऊया असं ती बोलत होती. पण आता काही सांगता येणार नाही, जाणं होतंय नाही होतंय. कारण की शॉपवर तर तुम्हाला माहिती आहे कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं खूप सारी गर्दी होती. आम्ही 6 वाजता व्हिडिओ घेतला काल, 6 वाजता 6-6:30 वाजता. स्पेशल जेवणामध्ये काय बनवलंय बघा अनुष्कानं. आज आहे श्रावण सोमवारचा पहिला सोमवार आहे श्रावण महिन्याचा. तर इकडं बनवली साबुदाणा खिचडी, इकडं सेप पण कट केले, त्यानंतर उपवासाचे पापड वगैरे कट केले, चिप्स वगैरे आणले तिनं. इकडे केली आहे भगर आणि इकडे आपले खारीमुरी शेंगदाणे, इकडे केळ. आणि बघा खात बसले सकाळी लगेच. मी खात बसले का तुम्हाला आणून दिलं इथं करायला. यांना 10 नाही वाजले की यांना भूक लागते. यांना एक दिवस सुद्धा उपवास कंट्रोल होत नाही. तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि सकाळी 10 वाजता आले आणि मला भूक लागली. घरामध्ये सगळ्यांनाच उपवास पकडलाय, त्यामुळे मला पण हा उपवास पकडावा लागला. आणि इतकं छान आज खायला भेटायला लागले. आणि आज कसं लवकर जायचं आम्हाला शॉपवर. आज नागपंचमी पण आहे आणि आज गिऱ्हाईक पण असते, त्यामुळे मी काय जास्त पुरणपोळीच्या स्वयंपाकाच्या राड्यात पडले नाही दिवसा. म्हणलं संध्याकाळी बघू आपण काय करायचं ते प्लॅनिंग करू. कारण की 2दा-3दा पुरण खाल्ले, त्यामुळे आम्ही आता सकाळी बनवलेले फराळीचं. राम मंडई. तर चला आता तुम्हाला आमचं घर दाखवणार आहे. तर चला आपण आमच्या घराची सुरुवात करूया पहिलं तर किचन मधून. तर चला आमचं किचन दाखवणार आहे तुम्हाला. आमचं छानसं किचन बघायचं ना, खूप सुंदर असं किचन आहे आमचं. हे पहा पत्राच्या शेड मधलं किचन आहे. आतमध्ये खूप सुंदर असं किचन आहे आमचं. छोटंसं पत्राच्या शेड मधलं छानसं किचन आहे. एकदम भारी वाटतंय किचन मधलं आमचं. पहिलं तर तुम्हाला दाखवते देवघर. हे पहा आमचं देवघर, गरीबाचं देवघर, पण एकदम छान आहे. एकदम मन प्रसन्न वाटतंय. दररोज सकाळी उठले की मी आधी सुरुवातीला तर पहिल्यांदा दिवस उगायच्या आधी पूजा करून घेत असते. हे आमचं छोटंसं देवघर आहे. आणि आम्ही बघा ह्या साईडला असं मागच्या साईडला भीत राहून दिली आणि तिथंच असं रॅक वगैरे लावलेले, कारण की इकडं उंदरं खूप परेशान करत होते. तर ह्या साईडला रॅक लावलेले. आणि एक दाखवते तुम्हाला मी छोटंसं रॅक आमच्या घरी तयार केलेले. पाहू शकता तुम्ही कसलं सुंदर असं मातीचं रॅक मी घरी तयार केलेले. आणि मला ना हे म्हणले होते असं रॅक काय बनवू नको तू, काय टिकणार नाही. पण हे मातीचं आहे आणि ह्या फळ्या वगैरे ह्या फरशात का आम्हाला किचन बनवायचं होतं. त्या टायमाला आणलेलं होतं भरपूर सारं, पण आमचं किचन काही कारणास्तव कॅन्सल झालं. त्यामुळे मी छोटंसं किचन घरच्या घरी तयार केलेलं. पहा मस्तपैकी अशा फरच्या खूप सुंदर असं रॅक तयार केलेले. आणि हे पहा आमचं इथं मस्तपैकी किचन आहे. हे पहा इथं आमचा गॅस आहे. आणि हे पण आम्ही सगळं घरच्या घरी केलेलं आहे, कारण की फक्त हे शेड आहे का आम्ही ठोकून घेतलेले. आणि छोटंसं किचन आम्ही घरच्या घरी केलेलं आहे. त्या टायमाला आमचा अंशू होता 3-4 महिन्याचाच होता अंशू. त्या टायमाला मी काय करायचे, दररोज तिकडल्या घरून दुसरीकडे राहत होतो तिथून यायचं आणि इथलं सगळं हे किचनचं काम आम्ही घरच्या घरी केलंय. हे फरशा सुद्धा आम्ही घरच्या घरी केलंय. खूप छान असं काम केलेलं आहे. इथं आमचं एक छोटंसं रॅक आहे. साधं सिंपलच आहे किचन. तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं नक्की कमेंट करून सांगा. हे पहा आमचं कसं छानसं किचन आहे. आवडलं का नाही तुम्हाला सांगा, कमेंट करून सांगा. हे छोटंसं आमचं पत्रा शेड मधलं किचन आहे.
एकदम भारी वाटतंय आणि एकदम मन प्रसन्न व्हायसारखे. असू द्या, काही नाही, असते काही का जणांची अशी परिस्थिती. तर चला आता आमचं दुसरीकडलं तुम्हाला दाखवणार आहे. पलीकडच्या आम्ही 2 रूमा बांधलेल्या का ते त्याला दाखवते तुम्हाला. चला, तर हे पाहू शकता तुम्ही, आम्ही पहिलं राहिलेलो ह्या घरामध्ये. पहिलं हे आमची पहिलीच लक्ष्मी म्हणायचं. पहिलं हे आमचं छोटंसं जुनं घर आहे. हे आपण नंतर न बघूया. तर आपण सुरुवातीला पाहणार होतो आपलं नवीन घर बनवलेलं. खूप छान असं घर आहे. ह्या साईडला आहे बाथरूम, आंघोळीचं बाथरूम आणि टॉयलेट बाथरूम आहे. दोन्ही आहे तिकडल्या साईडला. थोडंसं ॲडजस्ट केलेलं आहे छोट्या जागेमध्ये. बांधतानाच व्यवस्थित बांधलं नव्हतं म्हणून हे डायरेक्ट 2 खोल्या बांधलेल्यात आम्ही. तर चला तुम्हाला आतमध्ये दाखवणार आमचं छोटंसं घर मस्त कसं दिसतंय. तर हे पहा, पहिलं तर पाहू शकता तुम्ही, आम्ही जिना पायऱ्या घरातूनच घेतलेल्यात. आणि ह्या साईडला आहे आमचं सुंदर असा हॉल, एकदम भारी. मी आज सगळं फ्रेश केलंय. खूप भारी वाटतंय आहे गेले, छान एकदम फिलिंग. आमचा अंश तर असा लोळत होता ना, भारी वाटायला म्हणायला मम्मी. आणि हे पहा, आमचा अंश अजून बी झोळीत झोपते, कारण की तुम्ही पहिलं पण पाहिलं असं झोळीत. आता अंश झालेला 2.5-3 वर्षाचा, तरी पण त्याला झोळी लागते. त्यामुळे आमच्या घरात कंटिन्यू झोळी आहे. आता बसलेत मस्तपैकी, जेवण वगैरे चालू त्यांचं. 2 जण जेवण करत बसलेले आहेत. आणि हे पहा, हे माझ्या लग्नातलं कपाट आहे. खूप छान असं कपाट आहे. त्याचबरोबर आमच्या सासूबाईंचा फोटो आम्ही इथं लावलेला आहे, कारण की त्यांची पण यादगार आमच्या घरात हमेशा राहावा म्हणून त्यांचा फोटो आम्ही समोरच ठेवलेला आहे. आता आईला जाऊन जवळपास 6 वर्ष होत आलेत म्हणायचं. 2020ला आई आम्हाला सोडून गेलेली आहे. पण त्यांचा फोटो बघितल्यावर आम्हाला भारी वाटतंय. काही जण म्हणतात घरामध्ये लावायचा नसतो, पण आम्हाला थोडं चांगलं वाटतं, त्यामुळे आम्ही लावलाय. ते आमच्यात असल्यासारखं वाटतंय, त्यामुळे लावलाय. आणि आमच्या घरामध्ये थोडंफार आम्ही मोकळीच खोली ठेवलेली, कारण आम्ही जुन्या घरामध्ये सगळा पसारा ठेवलेला आहे. आणि हे पहा, हे जे शेतातलं धान्य होतं ना, ते आहे इथं ठेवलेले ह्या साईडला. ते तिकडल्या घरात ठेवणार होते, पण सध्या इथंच राहून. तर ते पाहू शकता तुम्ही आमच्या मस्तपैकी. आम्ही जे साईबाबावर इतका आम्हाला विश्वास आहे ना, त्यामुळे आम्ही पहिलं तर सुरुवातीला आमच्या साईबाबाची मूर्ती पण आमच्या घरामध्ये लावलेली. आम्हाला खरंच खूप भारी वाटते. सकाळी उठले आम्ही साईबाबाचे दर्शन घेतो, खूप भारी वाटतंय. आणि हे पहा, आमचं पहिलं यूट्यूबचं सिल्वर प्ले बटन आम्हाला भेटलेलं. ते पण आम्ही जसं देवाचा दर्जा कसा आहे तसं त्याला पण तिथं आम्ही इथं लावलेलं आहे. खूप भारी वाटतंय. सिल्वर प्ले बटन आम्हाला भेटलेलं आहे. एकदम भारी वाटत आहे. आम्हाला एवढंच भेटलेलं आहे, पण आम्ही एवढं लावून ठेवलेलं आहे. आमच्या घरची छोटीशी टीव्ही आम्ही कवा तर लावतो, जास्त करून लावत नाही. आमच्या बच्चा पार्टीत बघत असतात. आणि सुंदर असा माझी मिशन कामची शिलाई मिशनची मिशन आहे इथं. कवा तरी हुकून चुकून त्याचं काम होतंय. अनुष्का आता ते काम सोडून दिलेलं आहे. पहिले ब्लाऊज वगैरे शिवायचे, ड्रेस वगैरे शिवायचे. ते हमेशा कंटिन्यू बाहेर असायची ना, सारखं कंटिन्यू चालू राहायची. आता जास्त चालू नाही, त्यामुळे कोपऱ्याला कामच मिळत नाही, कारण की आता ते बंदच करून टाकलेलं आहे अनुष्कानं. कारण शॉपवर जावं लागतंय, हे काम करायला काय टाइमच मिळत नाही तिला. आता आपण बघणार होतो वरचा हॉल आमचा. आता ही खालचा हॉल तुम्ही पाहिला, ह्याच्यामध्ये भरपूर सारी कमी आहे, पण ती पण आम्ही कमी पूर्ण करणार आहोत. तर चला आता आम्ही जाणार आहोत वरच्या खोलीमध्ये. आणि आमच्या जिन्याच्या पायऱ्या घरामधूनच आहेत, छोट्याशा पायऱ्यात मस्त ऍडजस्ट केलेल्या आहेत छोट्या रूम मध्ये. मस्तपैकी असं आम्ही ह्या साईडला दरवाजा बसवलेला आहे, कारण की खालची रूम अलग आणि वरची रूम अलग. तर चला आपण बघूया वरची रूम कशी आहे. वरच्या रूम मध्ये पण जास्त काही केलेलं नाही, थोडक्यात आम्ही उरकून घेतलेलं घराचं काम. सगळं असं मोकळंच ठेवलेलं आहे, काही केलेलं नाहीये घरामध्ये. सगळं असं मोकळंच आहे. रूम तुम्ही पूर्ण पाहू शकता. हे बघा, पूर्ण रूम मोकळी आहे. रूम मध्ये काही पसारा वगैरे नाहीये. खालची पण रूम पूर्ण मोकळी आहे. आमचा सगळा पसारा आहे का, जे आम्ही जुनं घर आहे का आमचं, त्या जुनं घरामध्ये टाकलेलं आहे बघा. कसं आहे का, थोडंसं घराचं काम राहिले, त्यामुळे आम्ही ते काम पुढच्या कसं इथला पसारा उचलायचा, तिकडे ठेवायचा, तिकडला उचलायचा, इकडे ठेवायचा. त्यामुळे इथं काय. आणि सगळेजण बोलतात ना, एकदा घराचं काम झालं, छोटे कामं राहिले, ते माणसं त्याच्याकडे लक्ष देत नाही. आमचं तेच झालेलं आहे. तसंच होतंय. तर आम्ही बरेच जण म्हणले आम्हाला कलर नंतर देऊ. आम्ही तसं ठरवलं, तर त्यानंतर आमचा कलर राहूनच गेला. तर चला आपल्या गॅलरी पाहूया आपण. वाव, कसली सुंदर अशी गॅलरी आमच्या इकडे. पाहू शकता आमच्या गावाचा नजारा, किती छान असं गाव आहे. एकदम भारी वाटते. सकाळी एकदम मन प्रसन्न, कारण की पाखरांचा त्याचा आवाज, झाडी झुडपी, एकदम भारी आहे इथलं वातावरण. आणि हे पहा, आम्ही छोटंसं बाथरूम पण वरच्या साईडला बनवून घेतलेलं आहे. आंघोळीसाठी बाथरूम आहे. जरी जास्त पाहुणे आले तरी खाली पण आहे, एक बाथरूम खाली पण आहे, एक वरी पण आहे करण्यासाठी. तर पाहू शकतात कसली सुंदर अशी गॅलरी, छोटीशी गॅलरी. आणि दरवर्षी आम्ही पंचमीसाठी ह्या साईडला झोका बांधत असतो. ह्यावेळेस बांधला नाही, कारण की ह्यांनी बांधून दिला नाही आम्हाला ह्यावेळेस झोका इथं. असं द्या, काही नाही होईल. आणि हे पाहू शकता तुम्ही, आमचं हे पत्र शेड नाही, हे आमचं पहिलं जुनं घर आहे. आता ह्याचं पण काम आम्ही चालू करणार थोड्या दिवसानंतर ना, तुम्हाला नक्की पाहायला भेटणार आहे.
पण सध्या तर नाही अजून, थोड्या होईल. दिवसानंतर लवकरच चालू हा. होणार आहे ते पण. आणि ह्या साईडला पण आमचं असं छानच, आणि हे झाड पाहू शकतात कसलं भारी झाड या आहे. झाडाचं वैशिष्ट्य जरा वेगळंच आहे. ते झाडाचं म्हणजे कसं आहे माहितीये का, आम्ही लावली होती ती मेड. एक आम्हाला हे पत्र लावायचे होते इथं बघा, हे पत्र लावायचे होते त्यासाठी आम्ही बल्ली म्हणून एक शेवरीचं झाड असा तोडूनच आणलं होतं बरं का. लावलं. पप्पानं तोडून आणलं, डायरेक्ट मातीमध्ये पुरलं, ते काही दिवसांनी लगेच उगवलंच ते म्हणायचं. झाडच झाले आता, ते किती वेळेस बघा ना ते झाडच उगल्यासारखं उगले, किती मोठे. आणि चला आता आपण जाणार टेरेसवर. टेरेसवर तर इतकं भारी वाटतंय, आमच्या इकडलं पूर्ण गाव दिसतंय आमच्या टेरेसवरनं. कारण की आमचं एवढ्या म्हणजे एवढ्या आसपास आमच्या शेजारी पाजारी ना आमचं घर थोडं उंच आहे, त्यामुळे सगळं भारी वाटतंय, सगळं लोकेशन दिसतंय इथून. तर चला पाहूया आपण आपला टेरेसवरलं सगळं लोकेशन. त्याच्या आधी पण तुम्ही बघितलेलं असेल, पण नवीन फॉलोअर्ससाठी भरपूर जण पाहिलेला व्हिडिओ, पण तरी पण आपण रिव्हील करणार आहे आज. पाहू शकतात कसलं सुंदर अशी झाडी आहे हे इकडे. बघा बॅक साईडला हे सगळं 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 शेतीचंच वातावरण दिसते मागतलं, पण आहे तरी इतक्यात घरं आहेत, त्याच्या पलीकडे शेती आहे, सगळीकडे झाडी झुडपी एकदम भारी वाटते. आहेत का नाही झाडी झुडपी, पूर्ण झाडी झुडपी आहेत. आणि हे आमच्या टेरेसवरलं वातावरण आहे. आमच्या टेरेसवर आम्ही बास केलेली, कधी तर टाइमपास कधी वर यायचा असेल वर येऊन झोपायचं इकडं. हे बघा किती छान पूर्ण आहे. फ्रेश असं वातावरण आहे, वरती दिसतंय, आणि वरती लाईटची पण व्यवस्था करून ठेवलेली आहे. असं एकदम भारी वाटतंय, मन प्रसन्न वाटतंय, कारण की इतकं भारी वाटतंय. आणि उदाहरणार्थ आमच्या इथं ना ह्या गच्चीवर पाखरं जास्त येतात, पोपटं, बरोबर. पारव्या आहे, पारव्या पक्षी सगळे जास्त वगैरे येतात. जास्त येतात ना इथं, काही वाळू घातलेला राहतं ना, आणि त्या दिवशी आम्ही पाणीपुरी चॅलेंजचा व्हिडिओ घातला का, त्या दिवशी फक्त थोडं साफ केलं बरं का, अगोदर थोडी घाण होती इथं, म्हणजे जास्त येणार हा. नाही ना, उंच असल्यामुळे जास्त येणार. सारखं सारखं येण्यात होत नाही इकडे. तर पाहू त्या शकता, दिवशी सगळी साफसफाई करून ठेवली आपण. टेरेस आहे, टेरेसवरनं पण भारी वातावरण आहे. आमचं चालू होतं इंगल असतं त्या दिवशी काही तिथं पडलं. आमचं चालू होतं ह्या साईडला ना थोडंसं मातीचं काहीतरी करून झाडं वगैरे लावायचं, पण करणं झालं नाही ते बॅड लक. थोडंसं काही कारणामुळे आम्ही सोडूनच दिलं, मग लक्षात दिलं नाही त्याच्याकडे. तर तुम्हाला कसं वाटलं आमचं घर? चला आपल्याला खालचं पण घर जुनं घर पण बघायचंय. हे घर कसं वाटलं नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. हे बघा अनुष्काचं दुकान उघडत आहे. तुम्हाला आमचं जुनं घर पाहायचं ना ते पण दाखवत, आणि दुकान पण दाखवत. बस बस लागन लागन लागन. हे बघा आमची किराणा दुकान. तर चला आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमची छोटीशी किराणा दुकान. तर आमच्या गावामधली ही आमची छोटीशी किराणा दुकान आहे, आणि मागच्या साईडला आमचं जुनं घर आहे. ह्याच्यामध्येच अटॅच आहे आमचं घर. तर किराणा दुकान पाहू शकता तुम्ही, कशी आमची कशी आहे, छान आहे की. सगळं छान आहे, म्हणजे सगळं छान आहे, म्हणजे सगळं चॉकलेट गोळ्या बिस्किट असं आमच्या लेकरांसाठी छान आहे. त्यांचं तर काय सांगू शकत नाही मी, त्यांचं चालूच राहते दिवसभर. चला आता तुम्हाला मागच्या हे साईडच्या बघा किराणा दुकान कशी वाटते सांगा तुम्ही आम्हाला सगळेजण. छोटंसं किराणा दुकान आहे, आणि मागच्या ते दाखवायसारखं. किराणा दुकानामध्ये माझे सासरे बसलेले असतात कंटिन्यू, कारण की आम्ही हुकून चुकून असतो, पण ते जास्त असतात. ते किराणा दुकान आणि गिरणी त्यांच्याकडे दोन्ही आहे, आणि आमचे छोटे छोटे बच्चे पण ते लक्ष देतात घरी असल्यामुळे. दोघ जण तिकडल्या शॉपवर. चला आता आमचं छोटस मस्त आता हे पहिलं जे घर आहे. जे आम्ही एवढं 10 बाय 10च्या रूम मध्ये राहायचो ना, ते आमचं घर आहे बघा मित्रांनो. आम्ही एवढ्याच्यात राहायचो, कसं राहायचो ते आम्हाला माहिती आहे. पहिलं राहत आम्ही होतं कसं आता जीवन ना. जगलो ह्याच्यामध्ये. आता हे पाहू शकता हे- तुम्ही, आमची छोटीशी खोली जे पहिलं आम्ही राहत होतो त्याच्यामध्ये, तुम्ही पाहिले असेल आमचे पहिले मित्रांनो video खोटं नाही पाहिले. सांगत. आता हे दिसतंय का, हिथून ते हितपर्यंत लय जरा 10 फुटाचं बी अंतर नाही बरं का, लय जरा 8 फूट भरण ही 8 खूप फुटाचं कमी अंतर. खोली होती, पण त्याच्यातच मी ऍडजस्ट केलं. सगळं आमचं खायचं प्यायचं किचन गॅस बीस सगळं ह्याच्यातच होतं. आता विचार करा आम्ही या छोट्या रूम मध्ये हा. कसं राहत असतो बरं. आता सगळा पसारा टाकून दिला, हे सोडा विषय समजा. राडा तर खूपच याच्यामध्ये, कारण काय माहिती का, तिकडलं थोडं फ्रेश ठेवण्यासाठी आम्ही सगळं जे राडा होता ते सगळं इकडे टाकलंय. आणि आता हे बघा पूर्णपणे भिंत हे झाली आहे बघा, खराब झालं. कट बसलाय तिला. हा त्याच्यामुळे तर आम्ही जास्त खास करून तर बांधकाम सुरू केलं ना, कारण की पावसाळ्यात ह्या घराचा भरोसा नव्हता, कवा पडून म्हणून ह्याची भीती वाटत होती, त्यामुळे आम्ही बांधकाम सुरू केलं. हे बघा किती राडा पडलेला दिसतोय जुन्या घरामध्ये. ही एक मशीन आहे अनुष्काची, अजून एक कशी पिकोफॉलची, हा पिकोफॉलची. पिकोफॉलची मशीन आहे ती. ते पिको-फॉल हे बघा, आणि ही पण भिंत हे जे तडा गेलाय बघा या भिंतीला पण. हे बघा म्हणजे हे घर सगळं असं हे झालं, पडायला आल्यासारखं झालं. आणि आता आमचं तसं दुकान चांगलं आहे, त्यामुळे आम्ही काय केलं, ह्याला पाडलं नाही. भविष्यात पुढे चलून आम्हाला हे पण चांगलं आमचा विचार बांधायचं. चाललाय आता हे पूर्ण घर आहे काय पाडायचं, समोर एक मोठं किराणासाठी हॉल तयार करायचा, मागच्या साईडला एक बाथरूम आणि संडास बाथरूम ते एक बनवायचं आहे आम्हाला, आणि किचनचं एक नियोजन चाललंय एवढ्या जागेमध्ये. तर तो पण प्लॅन लवकरच होणार आहे बरं का.
थोडंफार आता ऍडजस्ट करतोय आम्ही, त्यामुळे जाऊ दे आता थोडंफार करावंच लागणार ऍडजस्ट. आणि हे छोटंसं दार ह्या घरामधून यायचं, जर लावलं ना सगळंच हे पॅक करून टाकायचं हे काम. बघा छोटं घर आहे. एवढ्या छोट्या रूम मध्ये आम्ही कसं राहत असतो यार. तर जे जुने सबस्क्रायबर आहेत ना त्यांना सगळं माहिती आहे आम्ही कसं राहत होतो. सगळ्यांना व्हिडिओ बघितलेले असतील जुने. आलते ना त्या टायमाला माझं स्वागत ह्या घरात ह्याच घरामध्ये केलं होतं तिचं स्वागत. ज्यावेळेस लग्न करून आम्ही ज्यावेळेस आलो होतो का, ग्रहप्रवेश इथूनच अनुष्काचं केलं होतं आम्ही ह्या घरामध्येच. कारण इकडे काहीच नव्हतं आमचं त्यावेळेस. ह्या छोट्या दिसते शेड, पण मी जेव्हा लग्न करून आलते का ह्या साईडला शेड होतं, एकदम असं सगळं पडक सगळं पडकच त्या टायमाला होतं. परिस्थिती हळूहळू बदलत असते, असं काही नाही. जे झालं ते चांगलं झाले. आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये अनुष्का म्हणून खूप सारी साथ दिली, त्यासाठी खरंच थँक्यू. तर चला, आमचं घर कसं वाटलं नक्की एकदा कमेंट्समध्ये कळवा आम्हाला मित्रांनो. आणि जाऊ दे आता, हे छोटं घर आहे, लवकर त्याच्यामध्ये खूप सारा बदल तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला लावून घ्या आता दुकान. दुपारच्या टायमाला दुकानच बंद असते आमची. कारण की इथं दुपारी कोण नसते गावातलं. दुपारी कोण नसते, ह्या टायमिंगला कोण नसते ह्याच्यामध्ये. काय नाही, पण आज पप्पा बाहेर गेलेले आणि मला जायचं शॉपवर. ते पण आहे. थोडंसं म्हणलं चला आधी व्हिडिओ घेऊ आणि त्यानंतर शॉपवर येते म्हणलं. ठीक आहे, चला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.